कोल्हापूरच्या गांधीनगर प्राधिकरणाच्या अंतर्गत येणाऱ्या 13 गावांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत होत नाहीये। त्यामुळे आज संतापलेल्या ग्रामस्थांनी प्राधिकरणाच्या कार्यालयावरती घागर मोर्चा काढला। कोल्हापूर दक्षिणचे माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलंय। 13 गावांमधल्या महिला मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या। प्राधिकरण स्थापन झाल्याच्या नंतर 27 महिन्यांमध्ये काम पूर्ण करण्यासाठी मुदत होती, मात्र 4 वर्ष झाली तरी देखील हे प्राधिकरणाचं काम पूर्ण झालेलं नाहीये। माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह 13 गावांमधल्या पुरुष आणि महिला यांनी प्राधिकरणाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं। यावेळेला आमदार ऋतुराज पाटील यांनी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना काम संपवण्याबद्दल अल्टिमेटम दिलाय, मात्र यावरती शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी टीका केली आहे। तिजोरी त्यांच्या ताब्यात आहेत हे सरकार नेहमी सांगतं आणि मग आम्ही जेव्हा प्रशासनाला विचारतो, मेगा इंजिनिअरिंगची मीटिंग घेतो, तेव्हा आम्हाला एकच उत्तर मिळतं की आम्हाला अजून काही पैसे आलेले नाहीत म्हणून आम्हाला पुढे काम करतात। म्हणजे दरवेळी सरकार आम्हाला खोटं का बोलतं की आम्ही सगळ्यांना पैसे देतो। मग आमच्या मनामध्ये शंका आहे की हे 1 वर्षभरात पूर्ण करणार आहेत की मनामध्ये शंका आहेच, पण कुठेतरी आम्हाला ह्याच्यावर निर्णय घ्यावा लागेल। आणि मी एवढं नक्की सांगतो, या महायुती सरकारला येणाऱ्या पुढच्या काळामध्ये जर हे काम वेळेत पूर्ण झालं नाही तर या 13 गावातील लोक हे निश्चितपणे तुमच्या विरोधात ताकदीनं या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उभा राहतील। म्हणजे ही जी काही नाटकं ते बंटी साहेब करतात त्यांनी आता थांबवावी। स्वतः सत्तेवर असताना तुम्ही काही केलं नाही। घागरीत काय ते तपासून घ्यायला पाहिजे। घागरीत मला त्या ठिकाणी हिरे मानके जवारे आपण मिळवलेले त्यात असतील असं मला वाटतंय। भरपूर मिळवलेलं आहे, मिळवायचं तेवढं त्यांना कळतं। त्यांनी कामं काहीच केलेली नाहीत आणि त्यामुळं बघा अशा पद्धतीनं शक्तीपीठाला विरोध करणं, बाकीच्या काही गोष्टी म्हणजे निश्चितपणे जलजीवन मिशनचे काही आहे त्यामध्ये जर काही त्रुटी राहिल्या असतील त्यामध्ये आम्ही काही करू शकतो तर निश्चित आम्हाला करावं लागेल। याविषयी मी आढावा घेईन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।